हाय हॅलो नमस्ते. मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला अगदी चमचमीत असं चिकन खरडा दाखवणार आहे. खूप जास्त टेस्टी होतं आणि तितकंच झटपटसुद्धा होतं. अगदी सोप्यातल्या सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे. त्यामुळे जर नवीन असाल तर प्लीज पटकन एक सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनसुद्धा दाबा, जेणेकरून माझ्या रेसिपी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील. त्याचबरोबर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी प्लीज व्हिडिओला पटकन एक लाईकसुद्धा करून घ्या, कारण की रेसिपी तुम्हाला आवडणार याची मला 100% गॅरंटी आहे. तर चला, जास्त वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे पॅन ठेवलेलं आहे. पॅनमध्ये तेल घालायचे. आपल्याला चिकन शिजण्यासाठी टाकायचे. तर तुम्ही डायरेक्ट कुकरला लावलं तरी चालेल, पण शक्यतो पॅनमध्ये किंवा पातेल्यामध्ये शिजायला घातलं तर बरं पडतं. आता इथे लवंगा घातले ते मी 3. त्यानंतर आपल्याला वेलची घालायची आहे. फोडून घालायची वेलची, म्हणजे मग तिचा फ्लेवर उतरतो छान. एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि तेजपत्ता थोडा मोठा आहे माझा, त्यामुळे मग मी कट करून असा मधनं तोडून घातलेला आहे. आता हा मसाला तेलावरती थोडासा भाजून घ्यायचा. इतरही खडे मसाले तुम्ही यामध्ये ॲड केले तरी चालणार आहे. आता माझ्याकडे जे होते ते बेसिक मसाले मी यामध्ये घातलेले आहेत. आता आपण एक कांदा कट करून घेतलेला आहे बारीक, तो घालायचा आहे यामध्ये. तेलावरती कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. मी पावशर चिकन करते आहे, तर त्या हिशोबानेच मी कांदा घेतलेला आहे. एकच कांदा घेतलेला आहे मी इथे. जर तुम्ही चिकन जास्त करत असाल तर तुम्ही कांद्याचा वापर जास्त करा. ही भाजी मी एका माणसासाठी करते आहे, तर त्या हिशोबाने मी एक कांदा घेतलेला आहे. आणि आता हा कांदा लवकर मऊ होण्यासाठी आपल्याला चिमूटभर मीठ घालायचे. त्यानंतरनं कंटिन्यू हलवत हा कांदा छान असा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा मध्ये मध्ये हलवत राहायचा, म्हणजे मग तो व्यवस्थित छान सगळीकडनं परतला जातो. त्यानंतरनं इथे मी आता अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे 1 चमचाभर. तीसुद्धा आपल्याला कांद्यासोबत व्यवस्थित छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. अर्धा मिनटं कांदा लसूण पेस्ट परतल्यानंतरनं आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे आणि हळदसुद्धा पुन्हा कांद्यामध्ये छान व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जे धुवून घेतलेलं चिकन आहे ते आपल्याला यामध्ये ॲड करायचे. चिकन आपल्याला कमीत कमी 3 ते 4 मिनटं तरी असंच छान परतत राहायचे. त्यामुळे काय होतं, चिकन छान असं परतून घेतलं ना कांद्यासोबत तेलावरती, की त्याची टेस्ट वेगळी येते आणि खायला खूप जास्त छान लागतं. कधीही तुम्ही चिकन शिजायला घालताना कुकरमध्ये जरी घालत असाल तरी चिकन टाकल्यानंतरनं 2-3 मिनटं तरी कमीत कमी व्यवस्थित छान परतून घ्यायचे. आता हे व्यवस्थित चिकन मी असं छान परतवून घेते. तोपर्यंत प्लीज जर तुम्ही अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, कारण की खूप सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे जर प्लीज लाईक केलं नसेल तर नक्की एक लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. आता हे चिकन आपण व्यवस्थित छान परतवून घेतलेलं आहे तेलावरती. 3-4 मिनटं इनफ होतात ह्याला परतायला. त्यानंतरनं आपल्याला यामध्ये आता पाणी ॲड करायचं आहे. पाणी मी खूप जास्तसुद्धा नाही घालणार आहे. चिकन शिजण्यापुरतंच आपल्याला पाणी घालायचं आहे. 1 ग्लास पाणी भरपूर होतं ह्या चिकनसाठी. आता 1 ग्लास पाणी घालून घेतलं आहे मी. त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. म्हणजे मग चिकनमध्ये मीठ आधीच टाकलं की चिकन आतपर्यंत खायला छान लागतं, आळणी लागत नाही. तर आता हे व्यवस्थित छान हलवून वगैरे घेतलेलं आहे. त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी 20 मिनटं तरी लागतात चिकनला शिजायला. असं झाकण ठेवून कुकरला 2 शिट्ट्यांमध्ये होतं. तर आता आपलं चिकन शिजतं आहे तोपर्यंत लगेच आपण वाटणाची तयारी करून घेऊया. म्हणजे कसं खूप जास्त वेळ आपला वाया जात नाही. चिकन शिजेपर्यंत वाटण काढून होतं. इथे मी 7-8 मिरच्या घेतल्या. ते तुम्ही तुमच्या अंदाजे तिखट कमी जास्त करा. आमच्या घरामध्ये तिखट खातात, त्यामुळे मग मी मिरच्या थोड्या जास्त घेतल्यात.
त्यानंतरनं एक लसणाची गड्डी घेतलेली आहे. छान व्यवस्थित लसूण सोलून तो सुद्धा पॅनमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मिरची आणि लसूण छान भाजून घ्यायचं आहे. मिरच्या भाजून घेतल्यामुळे त्या बाधत नाहीत नंतर. शक्यतो बहुतेक जणांना मिरचीचे पदार्थ खाल्ल्यावरती पोटाला त्रास होतो. तर कोणत्याही भाजीत जर मिरची वापरताय भाजून जर वापरली तर ती बाधत नाही असं मी तरी ऐकलेलं आहे आणि अनुभवसुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते. आता हे आपण व्यवस्थित छान भाजून घेतलं आहे लसूण आणि मिरची डाग पडेपर्यंत. त्यानंतरनं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे मी. तुम्ही खोबरं चिरून घेतलं तरी चालणार आहे. मी इथे अर्धा वाटीच्या आसपास खोबरं घेतलं आहे आणि कढीपत्त्याची पानं घेतली आहेत थोडी. आता खोबरंसुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तेल घालायचं नाही आहे हे सगळं भाजत असताना. बिना तेलाचंच आपल्याला हे छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. कंटिन्यू हलवायचं खोबरं घातल्यानंतर, कारण की खोबरं खूप लवकर भाजलं जातं म्हणूनच ते शेवटी घातलं आहे आपण. आता हे व्यवस्थित छान हलवून खोबरं पाहू शकताय तुम्ही बऱ्यापैकी व्यवस्थित भाजलं गेलं आहे. गॅस लगेचच बंद करायचा आहे कारण की खोबरं लवकर करपतं, त्यामुळे तेवढी काळजी घ्या. गॅस मी आता बंद केलेला आहे. आता आपण वाटण काढून घेऊया. जे आपण भाजलेले मसाले होते, जे जिन्नस होते भाजलेले, मिरची, लसूण आणि खोबरं, कढीपत्त्याची पानं ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहेत. त्यानंतरनं भरपूर कोथिंबीर घालायची आहे. आपल्या चिकनला हिरवा कलर आला पाहिजे, त्यामुळे कोथिंबीर घालताना हात आखडता घेऊ नका, थोडी कोथिंबीर जास्तीची घाला. आता हे व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम बारीक वाटायची आहे पेस्ट. पाणी न घालता खोबरं शक्यतो वाटलं जात नाही, त्यामुळे मग थोडंसं पाणी ॲड करून मी हे छान वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक. आता आपण पाहूया आपलं चिकन शिजलं आहे का. तर तुम्ही पाहू शकता पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे यातलं आणि एक 20 मिनटं झालेले आहेत. चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे. जर तुम्ही चिकन कुकरला शिजवत असाल तर पाणी कमी घालायचं. आपण इथे 1 ग्लास पाणी घातलं होतं. जर कुकरला शिजवताय तर अर्धाच ग्लास पाणी घाला आणि 2 शिट्ट्यांमध्ये परफेक्ट असं चिकन शिजलं जातं. पण पॅनमध्ये किंवा पातेल्यामध्ये ज्यावेळेस आपण चिकन शिजवतो आहे त्यावेळेस पाणी थोडं जास्त लागतं, तर ह्याची काळजी घ्या. कारण की खूप जास्त जर पाणी आपण कुकरमध्ये घातलं तर नॉर्मली काय होतं मग पाणी खूप राहतं आणि आपल्याला ह्या भाजीसाठी पाण्याची गरज नाही आहे, तर त्यामुळे पाणी बेतात घालायचं. आता इथे दुसऱ्या पॅनमध्ये, ज्या पॅनमध्ये आपण वाटण करून घेतलं होतं त्याच पॅनमध्ये मी ते 2.5 पळी तेल घालून घेतलेलं आहे. तेलामध्ये कोथिंबीर घालायची आहे थोडी. आता आपण चिकनला फायनल टच देतो आहे खरड्यासाठी आपल्या, तर त्यासाठी तेल थोडं जास्त वापरायचं. जर तुम्हाला तेल कमी हवं असेल तर तुम्ही कमी घातलं तरीसुद्धा चालणार आहे. पण आमच्या इथे चमचमीत खायला आवडतं, त्यामुळे मी तेलाचा वापर थोडा जास्त केला आहे आणि हे प्रत्येक व्हिडिओत सांगत असते. कारण की बहुतेक वेळा कमेंट येते की ताई तेल थोडं कमी वापरा, पण पहिल्यापासून सवय आहे त्यामुळे तेल थोडं जास्तीचं लागतं. तर तुम्ही तुमच्या अंदाजाने घातलं तरी काही हरकत नाही आहे. इथे बोलता बोलता आता कांदा आपला छान परतून झालेला आहे. मी इथे 2 लहान आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले होते. ते तेलावरती मऊ होईपर्यंत परतून घेतले ते. त्यानंतरनं आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण घालायचे यामध्ये आणि व्यवस्थित छान वाटण परतवून घ्यायचे. वाटण आपल्याला कमीत कमी 3 ते 4 मिनटं परतायचे. कोणत्याही भाजीचं वाटण असू द्या, वाटण छान परतलं गेलं की भाजीला आपसुकच चव छान येते. त्यामुळे शक्यतो वाटण 3 ते 4 मिनटं तरी कमीत कमी परतवून घ्या. वाटणाला छान तेल सुटलेलं आहे. आता यात सुके मसाले घालायचे. सुक्या मसाल्यांमध्ये मी फक्त हळद घातली आहे अर्धा चमचा आणि 1 चमचा धना पावडर घातली आहे. या व्यतिरिक्त कोणताही मसाला घालायचा नाही. जर आपण वेगळे मसाले काही यात ॲड केले तर भाजीचा कलर बदलू शकतो. भाजी छान हिरवीगार राहण्यासाठी इतर मसाले घालायचे नाही आहेत आपल्याला. आता जे चिकन आपण शिजवून घेतलं होतं ते यामध्ये घालून घेऊया आणि चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे, त्यामुळे मग आता ह्या भाजीला जास्त वेळ लागणार नाही. पण यात अजूनही काही जिन्नस बाकी आहेत घालायचे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. आणि जर अजूनही लाईक केलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे म्हणजेच तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत पाहिला आहे. तर प्लीज एक लाईक नक्की करा माझ्यासाठी आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. तुमचं एक सबस्क्राईब, एक लाईक हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं.
आता हे चिकन व्यवस्थित आपण छान एकजीव करून घेतलेलं आहे मसाल्यांसोबत. आणि हे चिकन जरी पूर्णपणे शिजलेलं असलं तरीसुद्धा ह्याला आपल्याला चिकनच्या आतपर्यंत ह्या मसाल्याचा फ्लेवर जावं म्हणून 1-2 मिनटं तरी फक्त झाकून ठेवायचे. 2 ते 3 मिनटं मी छान अशी वाफ येईपर्यंत म्हणजे चिकन शिजवून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा स्टीम दिलेली आहे त्याला छान, म्हणजे मग सगळे मसाल्यांचे जे फ्लेवर आहेत, अर्क आहे, तो आपल्या चिकनमध्ये उतरतो. तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असं चिकन झालेलं आहे. आणि खालनं त्याला तो एक लालसरपणा आला होता ना चिकनला, त्यामुळे खूप जास्त असं खरपूस आणि मस्त लागतं चिकन. त्यामुळे झाकण ठेवलं ना ते 2 मिनटं तरी झाकण अजिबात काढायचं नाही आणि हलवायचं नाही, म्हणजे मग असं तुमचंही चिकन होईल. तर आता इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे मी. अजूनही एक जिन्नस घालायचा बाकी आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिला तर प्लीज नक्की एक लाईक करा. आता आपण यामध्ये लिंबू घालायचं आहे. लिंबू घातल्यामुळे खूप छान चटपटीत अशी टेस्ट येते. लिंबू स्किप करू नका, शक्यतो लिंबाचा वापर कराच. लिंबामुळे भाजीची चव म्हणजे पूर्णपणे बदलून जाते असं मला तरी वाटतं. आणि थोडंसं तिखट केलं नाही की मग खूप जास्त छान लागते टेस्ट. तर त्यामुळे मग मिरचीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करा. आता हे ऑलमोस्ट झालेलं आहे चिकन आपलं. हे काढून घेऊया आपण. आणि खरं सांगा मला, तुम्हाला माझी रेसिपी आवडली की नाही, किंवा यामध्ये काही चेंजेस हवे होते का, किंवा तुम्ही याच पद्धतीने करता का, की आणखी काही वेगळ्या पद्धतीने करता. आणि माझ्या चॅनलवरती अजून तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा प्लीज मला नक्की कमेंट करून सांगत जा. कारण की तुमची एक कमेंटसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते आणि खूप छान छान कमेंट येतात. ते पाहून खरंच खूप छान वाटतं. तर आता पाहू शकता तुम्ही चिकन किती व्यवस्थित शिजले, पटकनी तुटलं जाते. ही रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. सोबतचं बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझ्या ज्या काही रेसिपी असतील त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन. बाय.